हे बघा, ही आहे माझ्याकडे विड्याच्या पानाची वेल आणि कशी तिची पानं मस्त हिरवी हिरवी आहेत बघा. हे बघा, आणि मुद्याजवळ मी कटिंग करत होती ना, म्हणूनसाठी तिची पानं बघा मुद्याजवळ किती मोठी मोठी झाली. ती बघा हिरवी हिरवी गार एकदम. पण आता ना मला कटिंग करायला मिळालंच नाही, म्हणूनसाठी ना ही वेल बघा केवढी वाढली. हे बघा, मी एवढीशी एक छोटीशी वेल आणून अशी मातीत रोवली होती, तर ही बघा केवढी झाली ती बघा. हे बघा दिसतंय, आणि किती मोठी झाली आहे बघा. ही बघा कुठपर्यंत. हे बघा, हे सगळे शेंडे आहेत ना, हे आता सर्व मी कट करणार. हे बघा, म्हणजे ना चांगली बऱ्यापैकी मोठी पानं होतील. इथं पानवेलीच्या इथे ना एक तांबाटरचं झाडसुद्धा आलं आहे. मी असं तांबाटर कापलं का असंच बी टाकते ना, येतात रुजून कुठे ना कुठे तरी. हे बघा, आणि तुम्हाला सांगते, मातीत जे बी टाकून जर रुजून झाड येतं ते कधी मरत नाही. तुम्ही जर कुंडीत रुजून जर दुसऱ्या ठिकाणी लावलात ना, तर 10 झाडं लावलात ना, तर 10 पैकी 5च झाडं जगतील, असं असतं. म्हणूनसाठी मातीत लावलेलं बी असतं ना, आणि ते रुजून आलं तर ते लवकर मरत नाही. बघा कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ. आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.